अरे आजही हे म्हणता झोपलीच आहे. आता हे काय अशीच रात जाईन का हे? रोज 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 त्या पोरीला केव्हापर्यंत बोलू मी? मंदा, म्हणता आजही बरं नाही वाटून राहिलं काय? मंदा उठणं. काय झालं? अजूनही तब्येत काय बरीच नेऊन राहिली काय? केव्हापर्यंत पडली राहायची अशी पलंगाच्या पलंगावर? पडले पडले राहिलं ना अजून दुखणं येते. अहो बरंच नाही वाटून राहिलं तर काय करू सांगा मी. आता पडली नाही राहू तर काय करू मग. बरंच नाही लागून राहिलं. कसं औषध देऊन राहिला तो डॉक्टर काय माहित. चांगली नाही देऊन राहिला काय तर काहीच नाही जाऊन राहिला त्यानं. ताप नाही जाऊन राहिला तर हातपाय दुखून राहिले तर ते नाही जाऊन राहिले. मग काय करू आता. उठणंच नाही होऊन राहिलं तर. असं काय? पण मी काय करू सांग ना आता. आता मला चहा पाहिजे होता ना. आता ते पोरगी कालपासून इथंच होती. संध्याकाळचे स्वयंपाक गिंपाक करून गेली. सगळं झाडझूड किडचूड इथं तिथं ठेव सगळं करून गेली ती पोरगी. आणि आता अजून जाऊ काय तिला बोलवाले? आणि काय म्हणन 17 वेळा बोलवतेच म्हणन. आणि किती दगदगून जण राहिली त्या पोरीले बिचारीले. इकडचंही करा घरचंही करा. तर आता करू तरी मी काय सांगा तुम्ही. आता नाहीच होऊन राहिलं मायाकून तर कसं करू. मी काय म्हणतो म्हणता, आता आपली रश्मी संसार करायला लागली म्हटलं. आता ते गेली तेव्हापासून तिचा काहीच नाही आला. वादच नाही आला ऐकू का असं झालं का तसं झालं. एक वेळा फोन लावला होता तर चांगली आहे म्हणे, सगळं चांगलं आहे म्हणे. तर म्हटलं आता म्हटलं राधिकाले आणि पिंटाले बोलून घेऊ ना घरी. काय म्हणतो तू? कामही करायला बरं होऊन जाते घरात. आता तू अशी पडली पडली आहे. घरचंही सगळं इकडे तिकडे पडलं आहे. ते घरात राहिली तर मग टेन्शनच नाही राहत. ते तर सगळं सांभाळून घेते घर. आता त्याच्यासाठी बोलवा लागते काय सांगा बरं. तेलेनी सुजून राहिलं काय का आता. तिची सासू बिमार आहे बा. आणि सासऱ्याचे वाखे होऊन राहिले खा प्याचे. तर तेलेनी समजत काय येऊन जा बा मग म्हणून घरी. आता ह्या म्हाताऱ्या माणसाकूनही आता अजून होते का आपल्याकून घराचं दाराचं. आता ह्या वयात ते कामं करायला लावून राहिले आपल्याला. ह्या दिवस पासाठीच तर लेकरं मागितले होते देवाजवळ का ह्या दिवस दाखवतो म्हणून देवा आम्हाला. आता तेले समजायला पाहिजे ना का चला बा आपल्या घरी सगळं बरोबर झालं. चला आता काय करता तिथं राहू नाही. आणि तिथंही राहिला तर तिचं भाडं आहे. तिथं वेगळं अजून खर्च पाण्याला लागते. इथं काय भाजीत भाजी होऊन जाते पोळ्यात पोळ्या होऊन जाते. टेन्शनही नाही राहत एवढं. आता तिला सुनीले समजून राहिलं तर कमीत कमी पोराले तर समजा येऊन जायला पाहिजे आता. बरं झालं हिच्याही मनात आहे का राधिका आणि पिंटू आला पाहिजे म्हणून घरी. नाही तर जर आले असते ते नाही तर मी आणलं असतं तर अजून हिनं कटर कटर केली असती का आले म्हणून स्वतःच्या पायानं. आता हे बरं झालं मी विचारून घेतलं. आणि त्या पोरीला किती होऊन जाऊन राहिलं. इथचंही करा तिथचंही करा. घरचंही करते बिचारी मग तिकडून आल्यावर इकडचंही करते. आता तिचाही जीव होय. तिच्याही मागं किती दगदग होऊन राहिली. असं करतो पहिले जातो आणि त्याला म्हणतो चला म्हणून तुमचं सामान गिमान घेऊन म्हणून घरी म्हणून. आता नकार हो म्हणून तिथं. आता आपलं घर आहे म्हणून तिथंच चला म्हणून. म्हणता असं करतो मग मी. आता तू इथं तब्येत खराब आहे मी जातो आणि त्याला म्हणतो चला म्हणून घरी. काय म्हणतो तू? आता तूही बिमार पडली आहे आणि मग कोर करणार आहे. तूही वाके होईन म्हटलं जेव्हा खावायचे आणि मग तर होऊनच राहिले. मग कसं करता आता? जा ना मग आणून घ्या. आता ते वाटच पाहून राहिले आपली का हे आपणच बोलू म्हणून तेले आणून घ्या. काय करता मग नाईलाज आहे ना आता. आता बोलवाच लागन ना. तसे घरदार तसंच पडलं आहे. रश्मी गेली तेव्हापासून. असं करा बोलूनच घ्या तेले आणि पहा मग जा लवकर. बरं म्हणता मी आणतो त्याला बोलून. त्यापर्यंत ते गोळ्या आहे ना आणल्या आपण तिथून डॉक्टरच्या इथून. तर त्याच्यातली निहार पोटाची गोळी घेऊन घे. बरं वाटेल थोडंसं. मग ते आली तर मग ते करते स्वयंपाक. नंतर जेवण झाल्यावर गोळ्या घेऊन घेजो. बरं बरं जा तुम्ही घेतो मी गोळी. पहिले तर 1-2 दिवस तसेच नाटकं केली म्या का तब्येत बरी नाही आहे तब्येत बरी नाही आहे. पण असं पलंगावर पडल्या पडल्या राहिल्यानं खरंच मी तब्येतच बेकार होऊन गेली. आणि आता तर औषधही कामी येऊन राहिलं. औषध घेऊन राहिली तर ताप उतरते ना काही होते. आता तर पहिल्यापेक्षा लय बेकार लागून राहिलं. कसं करू तुम्ही. ह्या पडल्या पडल्या राहिल्यानं अजून दुखणं येऊन गेलं. आणि आता तर असं वाटते का खाली पायही नाही टाकावं काय. आता एवढं मोठं घर तसंच पडलं आहे. आता कशी राधिका येईन तर ते करन घरचं. नाही तर आता माझ्याकडून काही होत नाही. आणि तशी तब्येत काही बरोबर लागून नाही राहिली. हे मी माझ्या हातानंच केलं. एवढं पडलं पडलं राहिलं तर मग बिमार नाही होईन तर काय होईन. आता काय माहिती येते का नाही येत तर. आता तिले कसं तिथं एकटी आहे. तिथं सगळं तिची मनमानी होते. आणि इथं आल्यावर किती काही म्हटलं तरी काही ना काही बंधन राहतेच ना. काय माहिती येते का नाही येत तर. आणि तो पिंटही नाही आला. तब्येतही खराब आहे ऐकलं तरी नाही आला इकडे. हे असं राहते लेकराईचं. एक वेळा लग्न झालं का पूर्ण बायकाईची होऊन जाते. ना मायबापाले पाहायला येते ना काही येते. आता त्याचे बाबा जाते त्याला भेटायला. यायचं काम नाही आहे का एखादा चक्कर मारावं म्हणून. ते सुन तरी येते. पण हे पोरगं तर झाकूनही नाही पाहत. एवढा कामात बिझी झाला तो. बाई कसं करू मी. ह्या धूरच धूर बापा. सारं घर काय काय होऊन गेलं धुराधुरानं. आणि काय करावं बापा आता सिलेंडरच संपून गेलं. आणि सिलेंडर किती महाग आहे. कसंच आणावं बापा एवढं महाग सिलेंडर. आता मोलमजुरीवाल्याले किती महाग पडून जाते. आता त्याला म्हटलं का सिलेंडर आणून द्या तर
ते म्हणते पैसे नाही आहे. आणि बरोबर आहे ना, आता हप्त्याचे पैसे भेटते आणि हप्ताभर चालते ते. आता ह्या सिलेंडर जाते ते जास्तीचाच खर्च होऊन जाते ना. आता वाट पाहा लागन पुढच्या हप्त्याची, तेव्हापर्यंत चुलीवरच स्वयंपाक करा लागन. काय करणार आहे शेवटी, सारा धूळच धूर बापा घरात. काय भिंती काळ्या काळ्या झाल्या. 2 दिवस स्वयंपाक नाही केला तर सारा भिंती काळ्या होऊन गेल्या म्हटलं, काळ्या काळ्या व्हाले. आता असं करतो, एखाद्या जागी मस्त शेणगीन पाहतो आणि सारा तो बाप्पा आले. काही साजऱ्यांनी दिसून राहिल्या ह्या. आणि स्वयंपाकाला किती उशीर होऊन जाऊन राहिला चुलीवर. सुशीला, झाला काय स्वयंपाक, झाला काय तुया? कुठं व, भाजीच तर भाजी आहे, पोळ्या टाकल्या आणि चांगलं मग गिस्तो पडला होता तर मग भाजी करायला बसली. आता भाजी शिजून राहिली. काहून झाला का तुमचा वेळ कामावर जायचा? आता थोडासा वेळ आहे म्हटलं. आणि ह्या काही गॅस गीस थोडी नव्हे का त्याच्यावर चटपट होऊन जाईल म्हणून याच्यावर उशीरच लागते बनासाठी. काहून उशीर होऊन राहिला काय? नाही नाही, उशीर नाही होऊन राहिला. आज काम बंद आहे म्हणते, तर तेच म्हणून राहिलो तुम्ही का जरा शहर आमशीन कर म्हटलं. काही गडबड गिडबड नको करू स्वयंपाकाची. तसा या सिलेंडर नव्हता तर त्याच्यानं उशीर झाला स्वयंपाकाले. आणि ते तिकडे काम होतं तर म्हणते जास्त जण पाहिजे नाही म्हणते. तर मी म्हटलं जाऊ दे म्हटलं, आज तुला उशीर होऊन राहिला स्वयंपाकाले तर म्हटलं आज जातच नाही म्हटलं, आज घरीच राहतो म्हटलं. अमाय, कायले घरी राहता तुम्ही? बिनफालतू रोज पडन ना. आपल्याला सिलेंडर यायचं आहे ना पुढच्या हप्त्यात. मग असे तुम्ही घरी राहाल तर मग सिलेंडर कसं येईल? का मला चुलीवर स्वयंपाक करायला लावता काय? आता या हप्ता पूर्ण करायला पाहिजे होता, मग सिलेंडरचे पैसे निघून गेले असते आपले. अहो बिचारे, 2-3 जणांचंच काम होतं ना, म्हणून तेच चालले गेले. आता नाही होतं काम तर जबरदस्तीनं जाऊ का त्याच्या मागं लागून लागटासारखा? आणि तू काही सिलेंडरचं टेन्शन नको घेऊ. काम नाही केलं ना तर मी तुला आणून देईन पुढच्या हप्त्यात सिलेंडर. मला माहीत आहे ना, नाही होत आता चुलीवर स्वयंपाक. आता सवयी तुटून जाते ना सण याच्यावर गॅसवर स्वयंपाक करता करता, तर नाही होत. मी आणून देईन ना तुला पुढच्या हप्त्यात. तू काही टेन्शन नको घेऊ, पण तेव्हापर्यंत जराशी ॲडजस्ट कर. बरं बरं करतो मी, तुम्ही काही काळजी नका करू. पण आता घरी आहे ना तुम्ही, तर तिची भाजी घ्या बरं आणि जराशी तोडून द्या मला. आता कसंही तेवढं काम हलकं करा मग. आजच्या दिवस सुट्टी काढली, किती दिवस झाले सुट्टीने काढली, 2-3 महिने होऊन राहिले. तर जरासं घरी आहे तर तू आराम नको करू देऊ मले, आराम करायसाठी. आताही मला कामच सांग, घरी राहिलं तरी कामं आणि बाहेर गेलं तरी कामं. एवढ्या गोष्टी नका करू. आणि घ्या बरं जरासं करून द्या ना. काय जीवावर करता तुम्ही? जीवावर केल्यासारखे करता ना. जराशी तोडून द्या तर गोष्टी होते आपल्या. आणि काय म्हणते तर भाजी तोडणं होऊन जाते. घ्या बरं, बसा बरं. नाही तिकडे बसा. तिथं बसा बैठकीत, आणि तिथंच काढून द्या भाजी, निसून द्या जराशी. जा ना, तेवढं तर करा माझ्यासाठी. आता तुझ्यासाठीच तर करून राहिलो पप्पा, नाही तर कोणासाठी करून राहिलो. दे, आण भाजी आण, तोडतो जाऊन तिथं. राधिका, झालं काय? सगळी झाली का तयारी? ठेवलं का सगळं सामान? हो हो, सगळंच काही ठेवलं. काहीच नाही आता. पण मी काय म्हणतो, तुमचा टिफिन राहिला ना, तुम्ही चालले नाही का ऑफिसवर? आता इले कसं सांगू, इले माहीत किती झालं तर. ते नाही, आज सुट्टी काढली. आज नाही जात. आज आपल्याला तिकडे जायचं आहे ना घरी, तर म्हटलं एवढं सगळं सामान नेऊन ठेवा लागन. तर मग कायच होते ऑफिसवर जाणं, म्हणून मी काही चाललो नाही. चल ना, सामान घेऊन जाऊ ना. बरं बरं. पण पिऊची, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आता म्हटलं आपण असं बिना सांगितलं तिथं चाललो तर सासूबाई काही म्हणणार तर नाही ना का? काही होईन काय अजून घरी? म्हणा ना एवढं सामान घेऊन येऊन गेले म्हणून. अगं राधिका, ते कशाला म्हणणार आहे? आणि त्यानं काय आपल्याला हाकललं होतं काय? आपणच आपल्या मनानं आलो होतो. तर आपल्या मनानं आलो होतो तर आपल्या मनानंच चाललोय आपण. ते काय काही बोलते व? त्याची काही नको काळजी करू बरं तू. चल लवकर चल आता. पण पियुषजी, त्यांनी एक वेळा असं म्हटलंही असतं ना का येऊन जा म्हणून, तर कसं म्हणाले चांगलं वाटलं असतं. असं जबरदस्ती झाल्यासारखं नाही वाटलं असतं, म्हणून राहिली मी. राधिका, काय नाही एवढं डोकं चालवतो? आपल्या मनानं आलो होतो आणि आपल्या मनानंच चाललो. काही असा विचार नको करू. आणि पाय बरं, आता आपल्याला किराया द्यायचा आहे ना इथचा, आणि अजून खर्च पाणी किती होऊन जाते. आपल्यासाठी चांगलं आहे ना आपण तिथं गेलो तर. आपलंही कमी खर्च होऊन जाते थोडासा. आणि तिथं कसं आहे, तिथं बाबाचा सपोर्ट राहते आपल्याला. सगळं काही आपल्या अंगावर नाही येत. इथं कसं, इथं सगळं आपल्याला करावं लागते. आता तरी तर म्हणा बाबांनी इथं किराया दिला होता. आता तो तर जास्तीच झाला म्हणजे खर्च. आता चल ना, काय करतो, चल. बरं बरं. राधिका, एका बाकीत येऊन गेलं काय सगळं काही? नाही हो, अजून आहे ना, बॅग आहे ना अंदर. आता त्याच्या याच्यापेक्षा मोठे आहे तर म्हणून ते इकडे आणलं नाही, हेच आणली फक्त. बरं, मी आणून घेतो त्या बॅगे की का. अंगे आटो बरं तू लवकर लवकर. पिंट्या, अरे बाबा तुम्ही काहून रे ऑफिसवर गेला नाही का आज? किती उशीर होऊन राहिला? नाही बाबा, सुट्टी घेतली. सुट्टी कायच्यासाठी घेतली? आता तर किती सुट्ट्या झाल्या या महिन्यात, आणि अजून कायला घेतली सुट्टी? जाऊ दे. मी तुम्हाला म्हणून राहिलो होतो का चला ना घरी आता. किती दिवस राहता इकडे,
आता त्या पोरीच्या मागे इथं होऊन राहिली, इकडचं करा तिकडचं करा. आणि चला सामान घेऊन भरा आणि चला बरं घराकडे. पण हे काय होय, या बॅग कोणाचा होय? कुठे चालले काय तुम्ही? आणि एवढं मोठा बॅग भरून कुठे चालले? अहो बाबा कुठं जाणार आहे, घराकडे येऊन राहिलो होतो आम्ही, म्हणून तर सुट्टी काढली. म्हटलं आता काय करता इथं राहून, रश्मी चालली गेली, आता तुम्ही दोघंच आहे, तर मग आम्ही दोघं इथं तुम्ही दोघं तिथं. म्हटलं कुठं एक परिवारचे 2 तुकडे करता, म्हणून म्हटलं राधिकाला चल म्हटलं आपल्या घरी चाललो जाऊ म्हटलं आपण म्हटलं. आणि तशी आईची तब्येत खराब आहे ना, म्हणून म्हटलं काय इथं राहायचं म्हटलं, राधिकाला म्हटलं चल म्हटलं तिथंच, तिथं त्याची सेवाही होते आणि सगळं काही होते म्हटलं. हे लय बरोबर विचार केला तुम्ही. हा तसंही मी तुम्हाला न्यायला चाललो होतो, म्हटलं आता यायला घेऊनच जातो म्हटलं घरी. आता मला तर असं वाटलं होतं का तू ऑफिसवर गेला असं आणि राधिकाच असं एकटी, पण बरं झालं तूही भेटला. चला बरं मग, आता तुम्ही विचार केला आणि मी त्याचसाठी आलो होतो. चला मग आता पटोपट भरले काय बॅग गिक भरले काय? पण बाबा हे जे आहे ना ज्याचं घर आहे तर बापूराव काकाची, तर त्याच्यासोबत बोलून घेतले पाहिजे होतं. आता 10-15 दिवसाचाच किराया घ्यायचा म्हणा, जास्त काही घेऊ नका म्हणा, आता महिना तर व्हायचाच आहे इथं राहिले यायसाठी. अरे तू त्याचं काही टेन्शन नको घेऊ, तो तर नाहीच घेऊन राहिला होता, पैसे नाही पाहिजे म्हणे मले. पण कसं आहे व्यवहार कराव ना तर चांगला कराव, म्हणून नाही काय मी आता 2 महिन्याचा किराया देऊन दिला होता त्याला. पण देऊन देते म्हणा तो, तसं काही नाही आहे. त्याला म्हणून जेवढे तुझे होते तेवढे घेऊन घे म्हणाल आणि बाकीचे देऊन दे म्हणून. तसंही आमचे मित्र आहेत, काही एवढा तुझा भाव नाही आहे. आम्ही चांगला आहे तसं, तू त्याच्यात नको काळजी करू. घे बरं, चल बरं बॅग, चल लवकर घरी चला बाप्पा आपल्या घरी. एवढं सुनसान करून आले होते इकडे, आता मस्त दंदन करून टाका घर. आम्ही 2 मुंडके तिथं एवढ्या मोठ्या घरात राहतो, काही गमून नाही राहिलो ना काही नाही. आता सुनवाईरी राहते घरात तर दिसतच राहते इकडून तिकडून कामं करत. आता कोणीच नाही त्या घरात, तू याही पडली आहे पलंगावर आणि घरात कोणीच नाही. चला बरं मग पटकीनी. हो हो बाबा चला. आले एकदाचे, सुनई आली आणि पोरकही आलं. आता पहा कसं घर दंदन करते. नाही तर घरात राहिले म्हणणे करून राहिलं होतं. एवढं मोठं घर आणि मी 2 टिकल्या घुमून राहिल्या होत्या त्याच्यात. बरं झालं आले तर. पण आता सून आली आणि एवढं मोठं सामान्य ठेवायचं आहे तिले, नाही तर तिला म्हटलं असतं का बाई पहिले चहा करून दे म्हणून. पण काय माहिती आता सामान गिमान ठेवून केव्हा निघते तर. बाबा तुम्हाला काही पाहिजे काय? पाहिजे तर होतं बाई, पण तू सध्या कामात असेल ना, सामान गिमान जमून घे तू या, व्यवस्थित ठेवून घे. आणि मग नाही काय मला चहा करून दे बाई तू. तुझी सासू चहा नाही पेली आणि मी चहा नाही पेलो सकाळपासून. अहो बाबा सामानचं काय आहे, मी दुपारी जमून घेईन. आता दुपारी कामं गिमं होऊन जाते, मग व्यवस्थित ठेवून घेईन सगळं. सध्या बॅग तशीच ठेवली मी. आता म्हटलं त्याला खोलत बसून म्हटलं तर 1-2 घंटे त्याच्यातच निघून जाते, म्हणून त्याला काही हात लावला नाही, ते तसेच पडले आहे. आणि तेही आहे तिथं आराम करून राहिले, तर म्हटलं राहू दे म्हटलं सध्या म्हटलं. आणि तुम्हाला चहा पाहिजे काय? तुम्ही थांबा, मी पटकन चहा करून आणतो, तुम्हाला बनवून देतो आणि आईसाठी आणतो. बरं बरं कर मग जरासा चहा. मंडळी, आली शेवटी तुमची राधिका तिच्या सासरी. पण हे तर पहा का तिची आता सासू सुधारते का नाही सुधरत तर. आता मी तर लय प्रयत्न करेन म्हणा का माझ्या सासूच्या मनात मी घर केलं पाहिजे म्हणून. पण शेवटी आता त्याचं मन आहे ना, त्याचं मन थोडी नाही करणार आहे मी. पण तुम्हाला रजा द्यायच्या अगोदर नाही काय तुमचे नावं घेऊन घेतो. काल मस्त कमेंट केली होती तुम्ही, छान छान कमेंट करता तुम्ही आणि खूपच सुंदर. आता चला आपण सगळीची नावं घेऊ. नाव घ्यायचा टाईम झाला. वैशालीताई अहिरे, रश्मिताई दळवी, कविताताई सुनारकर, लताताई गोरे, रंजनाताई इंगोले, अभि, चित्राताई जावरकर, शुभदाताई गोठणकर, डोंबिवली मुंबई, गिरीशदादा बोडखे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर. तर यांनी आम्हाला खूप सुंदर सुंदर कमेंट केली आणि आम्हाला त्यांची कमेंट खूप आवडली. आणि जर कोणाचे वाढदिवस असन लग्नाचे किंवा त्यांचा वाढदिवस असन तर ते सांगत जा तुमच्या राधिकाला, त्यांचेसुद्धा नाव तुमची राधिका घेईन. आणि आज व्हिडिओमध्ये एवढंच. आता जे कोणी आपल्या व्हिडिओवर नवीन असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. हाईप नक्कीच द्या. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये, तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.